5 डिसेंबर 2025 रोजी सांगली जिल्हा मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना शैक्षणिक व्यासपीठ सांगली यांनी पुकारलेल्या शाळा बंद मूक मोर्चा आंदोलनात 15 मार्च 2024च्या अन्यकारक शासन निर्णयाविरोधात नियमित सेवकांना अभियोग्यता चाचणी परीक्षा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तात्काळ भरती करण्यासंदर्भात अशैक्षणिक कामांना विरोध करण्याकरिता सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाविरोधी निदर्शने केली। मूक मोर्चात जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हाजीसाहेब मुजावर सर, कार्याध्यक्ष संदीप पाटील सर, सचिव नामदेव पाटील सर, उपाध्यक्ष अर्जुन सावंत सर, कोषाध्यक्ष एनडी कांबळे सर, शिक्षण सेवकांचे राजेंद्र खांडेकर सर, चंद्रकांत ऐवळे सर, माधवराव जगताप सर, असलम मुलानी सर, बळीराम राठोड सर, संताजी बाबर सर, भीमराव ताटे सर, सदाशिव सावंत सर, कोकरे सर, सचिन चव्हाण सर, धानपा बिराजदार सर, महादेव देवकते, दत्ता नाटेकर, वसंत सलगर सर, संघाचे प्रसिद्धी प्रमुख सुभाष शिंदे सर इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। भव्य अशा मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। या मोर्चामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व स्तरातील शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित झाले। केंद्र सरकारनं जो आज धर्माचा आपल्या सर्वांच्यावर लादलेला प्रश्न तो निकालात निघावा, त्याचबरोबर 15 मार्च 2024चं स्वच्छ मान्यतेचं धोरण हे बदललं जावं, जेणेकरून ज्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत त्या वाचवण्यासाठी आज संपूर्ण शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या मोर्चाला सर्वांनी खूप उत्साहात आणि जोमानं सर्वांचं या ठिकाणी प्रतिसाद मिळाला, याबद्दल सर्वांचे आभार।